Okay, so that plant body, gametophyte. And we said it is consisting of two stages. One is a juvenile stage, which is called as a protonema. Protonema. Yes, which is developing directly from the spore आणि त्याच्यामध्ये पिगमेंट झॅन्थोफिल प्रिडॉमिनंट असल्यामुळे ते थोडेसे रेडिश कलरचे दिसतात. आणि मग the second stage is a leafy stage. Okay, developed from the bud as a lateral adventitious bud. कुठला बड आहे बघा, lateral adventitious bud दिलाय का तुमच्या ह्याच्यात? Yes, ma'am. Yes. हा पण बर्ड महत्वाचा, लॅटरल ऍडव्हेंटिशियस बर्ड. and they have the leaves spirally arranged आणि ह्यांच्यामध्ये पण राइझॉइड असणार आहे. सो हे त्यांचे लीफ अशा पद्धतीने लीफ लाइक स्ट्रक्चर, फायलॉइड लीफ लाइक स्ट्रक्चर. ओके, सो विच इज spirally arranged. तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलंय these are spirally arranged leaves. Clear? Yes, Spirally arranged leaves, leaf-like structure, and have the rhizoid again. So further, I am going to ask you, liverwort and mosses madla difference काय काय. So get ready with that. हे मॉसेस इथे आपण मॅग्निफाय केलंय, एवढे काय मोठे नसतात बिचारे, 1 सेंटीमीटर वर येतात. खूप जास्त शिंग फुटत नाही, फक्त 1 सेंटीमीटर वर. आणि मग दिस स्टेज इज बिअरिंग द सेक्स ऑर्गन. अडल्ट स्टेज, त्याच्यामध्ये त्यांचे सेक्स ऑर्गन्स, राईट. हे सगळे बाकीचे कॉमन, फ्रॅगमेंटेशन, जिमी, बडिंग, अँथ्रेडिया, आर्चिगोनिया, हे ऑलरेडी तुम्हाला आता सगळं माहिती, करेक्ट ना. तो त्या आर्म्स आपण जिथे लिहिलंय तिथे जर तुम्ही त्याचा सोलन पार्ट बघितला तर इथे तो आर्चिगोनिया, व्हेसल लाईक स्ट्रक्चर, आणि मध्ये मध्ये त्यांना पॅराफायसिस असतात. पॅराफायसिस काय नाही, त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करतात. सो पॅराफायसिस अँड प्रोव्हाइडेड बाय दिस आर्चिगोनिया. आणि असंच जॅकेटेड अँथ्रेडियम आणि त्याच्यामध्ये पण पॅराफायसिस. तो हे बघा, पॅराफायसिस, दॅट इज अ सपोर्टिंग स्ट्रक्चर. Sterile structure, paraphysis. Your NCERT has not mentioned, I guess, but you should be knowing this, right? Change करू, clear? yes. So परत zygote develops. Mosses are more elaborate. They contain capsule for spore formation. आपण हे ऑलरेडी सगळं केलंय. मियोसिस होतं स्पोर मदर सेल मध्ये. And now they have the peristromial teeth for spore dispersal. या कॅप्सूल मध्ये this is a teeth like structure. They have this peristromial teeth. 16 रोज वरती असतात ह्याच्या आणि 16 रोज खाली, असे त्यांना पण 32 दात आहेत. आणि ते सगळे ते स्पोर असे उचकून काढतात ह्या ह्याच्यातनं. सो आपण म्हटलं की लिव्हरवर्ट मध्ये काय होतं, टू डिस्पर्स द स्पोर. आपण आता लिहिलं, मी म्हटलं नीट पॉइंट मध्ये मेन्शन करा. दे हॅव इलेटर्स. ओके, हॉर्नवर्ट्स मध्ये दे हॅव सुडो इलेटर्स, आणि मॉसेस मध्ये दे हॅव द पेरिस्टोमियल टीथ. हे खूप इम्पॉर्टंट तुमच्या नीट साठी. ओके,
स्पोर डिस्पर्सल एनसीआरटी ने म्हटलंय, म्हणून तुम्हाला पेरिस्टोमियल टीथ माहिती पाहिजे. थोडस एनसीआरटीच्या एक 10% वरच्या लेव्हलचं म्हणून आपण काही काही गोष्टी इथे ऍड करतो. नाही तर मग सगळ्यांनाच नीट स्कोर करणं खूप सोपं जाईल. पण नॉट 100% एनसीआरटी, 80 to 85% एनसीआरटी. आपण ते 80 to 85% जरी केले तर 360 चे 80% किती होता? करा पटापटा. 360 चे 80%. कोण सांगताय मॅथ्स वाले? चला पटापटा बोला, मला माहिती कोण कोण मॅथ्स करतंय. मॅम 288. येस, 280 to 300 पर्यंत जर तुम्ही फक्त एनसीआरटी केलं तर एवढे मिळायला हरकत नाही. आणि दीज आर द टॉपर्स मार्क्स. ओके, टॉपर आपला जातो 340 345, पण ह्या रेंज मधले बाकीचे खालचे. म्हणजे यू कॅन गेट इन बायोलॉजी AIR अप टू 500 इफ यू आर स्कोरिंग 300 इन बायोलॉजी, आणि सेम 300 इन अदर सब्जेक्ट. So easy to get admission, right? Yes, it is easy. Say it is easy so that it will become easy. So mosses have peristomial teeth. Liverwort are having elaters and hornworts are having pseudoelaters. Excuse me, ma'am. बोला. एक लेसन एनसीईआरटी ना किती वेळा वाचायचा मिनिमम? कमीत कमी 5दा. ओके मॅम. एक लेसन एनसीईआरटीतनं किती वेळा वाचायला पाहिजे असं त्याचा प्रश्न. So it's a good question and you should do that. So common example of mosses, एक्झाम्पलच्या पेज मध्ये जाऊ द्या. मॉसेस, फ्युनेरिया, कॉर्ड मॉस, पॉलिट्रायकम, हेअर कॅप मॉस आणि स्पॅग्नम पिट मॉस. मला वाटतं मी तुम्हाला एक हे दिलं होतं टेलिग्राम मध्ये. काही निमोनिक्स पाठवले होते का? तुम्हाला पाठवले की बारावीला पाठवले? बघते मी तुम्हाला. हो, तुम्हालाही पाठवले प्लांट किंगडमची निमोनिक्स. ओपन करा Yes, तुमच्याकडे ma'am. टेलिग्राम असेल तर. अल्गी मध्ये SUV कार चलाया असं मी एक निमोनिक्स दिलं. पिओफायसी सेल्फ डिफेन्स. एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे? रेफर टू युअर टेलिग्राम चॅनल. रोडोफायसी PG स्क्वेअर, ब्रायोफाइट, मर्कॅन्शिया सरळ सरळ, स्पॅग्नम, फ्युनेरिया आणि पॉलिट्रायकम त्याला आपण लिहिलं होतं सबसे फनिपोलिस. आता ते तुमच्या किती लक्षात राहील मला माहिती नाही. तुमच्या अजून काही इनोव्हेटिव्ह असेल तर तुम्ही ऍड करा. टेरिडोफाइट मध्ये आपण DP प्लीज आणि जिम्नोस्पम मध्ये जिम्मे CPG. अँजिओस्पमचं काही नाही केलं, तो तुमच्यासाठी ते. ओके, सो त्या पद्धतीने तुम्ही हे सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवा. सो दिज आर द कॉमन एक्झाम्पल. फ्युनेरिया, फनी पोलिस. काय लिहिलं होतं आपण? फनी काय? फनी वॉट असं विसरायला होतं ते. सबसे फनी पोलिस. सबसे इज अ स्पॅग्नम, फ्युनेरिया आणि पॉलिट्रायकम आर द मॉसेस. हे झाले मॉसेसचे स्ट्रक्चर. तो हा फ्युनेरिया, हा पॉलिट्रायकम आणि हा स्पॅग्नम. डिफरंट टाइप्स ऑफ मॉस. राइट. सो आय गेस दिस इज ऑल अबाउट युअर ब्रायोफाइट्स. हा शिक्षाचा एक व्हिडिओ आहे. आवाज येतोय का बघा? येतोय का आवाज? Green cover growing over rocks, तुम्हाला येतोय? bricks and walls after heavy showers. This green cover is nothing but moss, which is a type of bryophyte. Bryophytes are plants that usually grow in damp, humid and shaded localities. They are also called amphibians of the plant kingdom
because though bryophytes grow in soil, they need a moist habitat for sexual reproduction. Let's now take a look at the different parts of a bryophyte. The plant body is thallus-like and is either prostrate or erect. It is attached to the substratum by unicellular or multicellular rhizoids. The plant body does not have true roots, stem or leaves, but possesses similar structures. The main plant body of a bryophyte is haploid. It is also called a gametophyte as it produces gametes. The plant body has both male and female gametophytes, which bear the male and female sex organs respectively. The male sex organs are called the antheridia, and they produce biflagellate antherozoids. The female sex organs, called the archegonia, are flask-shaped and each produces a single egg. During fertilization, the antheridium releases antherozoids in water where they come into contact with the mouth of the archegonium. One antherozoid fuses with the egg to form a zygote. The zygote in turn produces a multicellular body called the sporophyte. The sporophyte gets its nutrition from the gametophyte. Some cells of the sporophyte undergo meiosis to produce haploid spores. These spores germinate to produce a gametophyte. Bryophytes are of two types: liverworts and mosses. You can find liverworts in moist and shady environs such as barks of trees. The plant body, a thallus, is dorsiventral and oppressed to the substrate. However, in the case of leafy liverworts, the plant body bears tiny leaf-like appendages in two rows on the stem-like structures. Liverworts reproduce both asexually and sexually. In the case of asexual reproduction, we observe fragmentation of the thallus. Asexual reproduction also occurs when gamete are formed. They are green, multicellular, asexual buds that separate from the parent and develop into new individuals. They develop in small receptacles called gemma cups located on the thallus. In the case of sexual reproduction, the male and female sex organs are produced either on the same or on different thallus. Mosses are another type of bryophytes. Funaria, Polytrichum, and Sphagnum are some common species of moss. A moss undergoes several stages in life, wherein the gametophyte stage is the most predominant one. The gametophyte stage has two substages, protonema and leafy stage. In the protonema stage, the spore develops into a protonema, a thread-like chain of cells. The protonema is creeping, green, branched, and filamentous. The second stage is the leafy stage, where the primary protonema develops into the secondary protonema as a lateral bud. The buds consist of upright, slender axes that bear spirally arranged leaves attached to the soil through branched rhizoids. The sexual organs develop during the leafy stage. Mosses reproduce vegetatively and sexually. Vegetative reproduction is by fragmentation and budding in the secondary protonema. In sexual reproduction,
The male and female sex organs are produced at the apex of the leafy shoots. हे पण Let's now look at the uses ही सेक्स and ऑर्गन importance of bryophytes. Moss such as sphagnum provides peat, which is used as fuel. Moss also form a dense mat, thereby allowing rainwater to percolate into the ground. This prevents rainwater from running off and the subsequent soil erosion. Bryophytes such as moss are also ecologically important as, along with lichens, they are always the first to colonize rocks. Moreover, they decompose the rocks and make the area suitable for the growth of higher plants. Thus, we have seen that bryophytes have several uses. ओके क्लिअर? काय डाऊट आहे कोणाला ह्याच्यात? आवाज ऐकू येतोय का माझा? अजून एक व्हिडिओ होता पण सेम. येस, कॅन यू हिअर मी? Yes, ma'am. चला एमसीक्यू सॉल्व करा. Bryophytes. या rhizoids. Rhizoid. Root like rhizoids. Root is equal to rhizoid. Okay. Phylloid is equal to leaf. Phylloid is equal to leaf. This is equal to stem. And this is equal to root. Roots. Yes. Homospores. Yeah. Funaria, common name, आत्ताच केलं होतं. Cord Cord moss. moss. Cord moss. Cord moss. Yes. Pit moss is sphagnum. And hair cap is polytrichum. Clear with bryophytes? More than clear, I guess. Yes. है ना? So let us start with now pteridophytes. करायचं सुरू. गौतम कंटाळा आला. घरी चक्कर मारता येत होती, इथे नाही येत. माझं घड्याळ पण आहे, स्मार्ट वॉचेस पण ना आजकाल जरा जास्त स्मार्ट आहे. ते खूप वेळ बसून राहिले की ते व्हायब्रेट करत बसतं. आता उठ आणि चालायला लाग असं. ओके, सो त्याच्या आधी मला लिव्हर रॉट आणि आपण म्हटलं होतं की मॉसेस मधला फरक मला कोण सांगणार आहे सांगा चला फटाफट. की डिफरन्शिएटिंग व्हॉट युनिसेल्युलर? काय पण युनिसेल्युलर त्यांचं? रायझॉइड्स. ओके, पूर्ण शब्दात बोला. रायझॉइड्स आर युनिसेल्युलर. रायझॉइड्स आर मल्टीसेल्युलर विथ transverse septa. Okay, second point. चला यामिनी लिहायला लागा. बाकीचे म्हणत असतील बघ बरं झालं आम्ही इथे बसलोय, मॅम सारख्या सारख्या सांगत नाही लिहायला लागा. तुम्ही जाऊन बसा समोर मॅमच्या. ओके नाही मुग्धा? No, ma'am. नाही वाटत असं? चलो गुड. ओके, प्लांट बॉडी. प्लांट बॉडी बद्दल बोला. दोघांची गॅमेटोफाइट आहे. Gametophyte, ma'am, both. थॅलस लाइक, डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन, हो ना? आणि हॉर्नवर्ट मध्ये त्यांना शिंग आलेली. आणि मॉस मध्ये प्लांट बॉडी दे हॅव लीफ लाइक, स्टेम लाइक आणि रूट लाइक स्ट्रक्चर. यांना फक्त रायझॉइड असतं आणि बाकी थॅलस. आणि ह्यांना लाईक स्ट्रक्चर. कळतोय का फरक? येस बोला. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. येस, फ्रॅगमेंटेशन अँड ब्रड. प्रोटोनिमा डेव्हलप्स इन. येस देवश्री, प्रोटोनिमा ओनली इन मॉस. ओके, इथे प्रोटोनिमा नाही. अजून बोला पुढे.
they have what for spore dispersal? Elaters for spore dispersal. आणि हे हरकत नाही, रिइन्फोर्स करायला लागेल तेव्हा लक्षात राहील. नेहमीच शब्द नाही येतात. Peristomial teeth. पेरिस्टोमियम. Okay, they have the peristomium teeth. Peristomium teeth. अजून there is a spore germinate directly. हो ना? आणि इथे इनडायरेक्ट म्हणजे काय, आधी ते प्रोटोनिमा फॉर्म करतील आणि मग ते बड येईल, त्याला लॅटरल बड, आणि मग ते लीफ लाईक आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस करतील. यामिनी कन्फ्युजन आहे काही? देवश्री क्लिअर? येस. सो एक्झाम आहे तुम्हाला आता, तुमची पण आहे का? युनिट टेस्ट तुम्हाला पण, पण 11वीच्या युनिट टेस्ट सिरियसली द्या. 12वी पर्यंत तुमच्या काय होईल परत माहिती नाही. जर 11वीचे पण मार्क त्यांनी कन्सिडर केले तर गडबड नको व्हायला, जसं आत्ताच्या 12वीच्या मुलांचं झालं. त्याच्यामुळे सगळं सिन्सिअरली करा. मग फक्त मला वाटतं ह्यांनाच आहे का, सेंट लॉरेन्सलाच टेस्ट आहे का आता? Yes, ma'am. बाकीच्यांना कोणाला नाही? ओके. तुमची असेल ना आरवायकेची सप्टेंबर. मग कुठले टॉपिक सिलेबस वगैरे दिले? अच्छा, आत्ताच. मग दिवाळीची टर्म एंड एक्झाम नाही होणार? कितीच आहे? अच्छा, मग कुठले टॉपिक झालेत आपले? ते आपले झाले. ऑल राइट, चलो टेरिडोफाइट्स. लेट अस टॉक अबाउट टेरिडोफाइट्स. छान वाटतं ना ग्रीनरी? येस. हो मॅम. सो फ्रेश वाटतंय ना? काय नाव तुझं? वेदांत. हो मॅम. येस. चला, टेरिडोफाइट्सचं बोला. कुठले गॅमी आहे? क्रिप्टोगॅमी की फिनेरोगॅमी? कोण आहेत टेरिडोफाइट्स? आपण प्रॉपर्टीज लिहिणारे फटाफट, मी आज एवढंच घेणार. टेरिडोफाइट्स क्रिप्टोगॅमी की फिनेरोगॅमी? सो दे आर क्रिप्टोगॅमी. जेवढ्यांदा नाही येणार ना गौतम तेवढ्यांदा लिहित राहायचं, म्हणजे मग ते सारखं सारखं वाचण्यात येईल. नॉट फॉर द पनिशमेंट, जस्ट फॉर द रिइन्फोर्समेंट. क्रिप्टोगॅमी म्हणजे काय? या क्रिप्टोगॅमी म्हणजे काय? So if I give you question for your theory, define cryptogams or what are cryptogams? काय लिहिणार? They are Define plants cryptogams. without seeds. They are plants Without seeds and sex organs are invisible. yes, hidden sex organ. And the plant without seeds are cryptogams. And phanerogams oppositely? Plants with seeds. Plant with seeds are phanerogams. So cryptogamy, they are cryptogamy. Okay. Are they Reptiles vascular are or non-vascular? So these are the first vascular plant. These are the first vascular plant. आणि म्हणून they are the vascular. म्हणजे काय? Vascular plant म्हणजे काय? They have xylem and phloem.
आणि म्हणून दे आर द फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. सो इम्पॉर्टंट फॉर नीट पॉइंट. फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. का फर्स्ट टेरेस्ट्रियल? कारण त्यांच्याकडे झायलेम आणि फ्लोएम आहे, त्याच्यामुळे त्यांना फारशी ओलसरपणाची गरज नाही, कारण झायलेम फ्लोएम त्यांच्यासाठी काम करू शकतात. पण दे आर नॉट फर्स्ट सक्सेसफुल. दे आर ओनली फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट बट नॉट द सक्सेसफुल टेरेस्ट्रियल. ओके, नॉट द सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट. का? कारण अजूनही त्यांच्यामध्ये झॉइडोगॅमी दिसते. म्हणजे काय? when I am saying अजूनही त्यांच्यामध्ये झॉइडोगॅमी आहे म्हणजे काय? एक्झॅक्टली, अजूनही त्यांच्या अँथ्रोझॉइडला स्विम करून जायला लागतं. ओके, म्हणून ते फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट असेल तरी फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट नाही, कारण झॉइडोगॅमी आहे. ओके, झॉइडोगॅमीच्या अपोजिट असतं सिफोनोगॅमी. आता इथे आलं म्हणून मी सांगून ठेवते, कारण पुढे आपल्याला सिफोनोगॅमी येईल जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये. तो सिफोनोगॅमी आणि झॉइडोगॅमी. झॉइडोगॅमी मध्ये मेल गॅमेटला स्विम करून जायला लागतं. मेल गॅमेट हॅज टू स्विम. स्विमिंग चॅम्पियन पाहिजे तो मेल गॅमेट, तर तो फर्टिलायझेशन करेल. आणि सिफोनोगॅमी मध्ये त्यांचा मेल गॅमेट जो असतो तो ट्यूब फॉर्म करतो. तो नॉन मोटाईल. नको आता काही मेल बोलत नाही. गॅमेट इज नॉन मोटाईल. अरे जागाच नाही हलवायला काहीच मम्मी. आणि हा मेल गॅमेट आहे, कोणीतरी बोलतोय मागे. सो दॅट इज पॉलन ग्रेन किंवा मेल गॅमेट इज फॉर्मिंग. ओके, so that is a siphonogamy and zoidogamy. राहील लक्षात? सो हा जरी फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट असेल तर सक्सेसफुल नाही, कारण अजूनही झॉइडोगॅमी दिसते. एक्सक्यूज मी मॅम, पण टेरिडोफाइट फर्न मध्ये तर स्पोर फॉर्मेशन रिप्रोड्यूस होतं, राईट? मग आपण बघूया ना, ते स्पोर फॉर्मेशन जायचंय पुढे, आपल्याला रिप्रोडक्शन पर्यंत जायचं. ओके, पण त्याने काही खूप जास्त स्पीसीज पोहे. मध्ये अजूनही झॉइडोगॅमी आहे. आता ब्रायोफाइट मध्ये डॉमिनंट फेज कुठली होती? गॅमेटोफाइट की स्पोरोफाइट? आणणे लागतोय माऊ, बाकी काही नाही. कोणाचा आणि तरी आता- स्पीकर ऑन आहे आणि कोणीतरी बोलतंय बॅकग्राऊंड मध्ये, तो बंद कराल प्लीज. ठीक आहे. सो काय विचारलं मी? हा, डॉमिनंट फेज कुठली आहे ब्रायोफाइट मध्ये? गॅमेटोफाइट की स्पोरोफाइट? गॅमेटोफाइट. ती डॉमिनंट फेज आहे लाईफ सायकलची ब्रायोफाइट मध्ये. ह्याची डॉमिनंट फेज आहे, सो कीप रायटिंग, ह्याची डॉमिनंट फेज आहे स्पोरोफाइट, which is 2n. Sporophyte, which is 2n. ओके, आता ह्यांची जी प्लांट बॉडी आहे त्याला ट्रू लीफ आहे, ट्रू रूट आहे, ट्रू स्टेम आहे. हॅलोइड नाही, हॅलोइड गेले. आता आपण आता वर चढलो. ओके, सो ह्यांना ट्रू लीफ, स्टेम आणि रूट्स आर प्रेझेंट अँड सच प्लांट आर कॉल्ड ॲज अ कॉर्मोफाइट्स. हॅलोफाइट्स म्हणजे काय? ज्यांना ट्रू लीफ, स्टेम आणि लीव्स नाहीये. ओके, ह्यांना आहेत CO येते, कॉर्मोफाइट, CORMOPHYTES, कॉर्मोफाइट्स. क्लिअर आहे? ह्यांचे जे व्हॅस्क्युलर बंडल आहेत, सो झायलेम
आणि फ्लोएम. आणि हा खूप महत्वाचा पॉइंट मी सांगतेय. ओके, झायलेम मध्ये ह्यांच्यामध्ये व्हेसल्स आर ऍबसेंट. आता हे एवढंच इथे लक्षात ठेवायचंय, डोकं बाजूला ठेवून, आणि एवढंच लर्न करायचंय. पुढे मी जेव्हा झायलेम फ्लोएमचं स्ट्रक्चर सांगेल तेव्हा मी परत विचारेल की टेरिडोफाइट मध्ये ह्याच्यापैकी काय नव्हतं. झायलेम मध्ये झायलेम व्हेसल्स आहेत, ट्यूब्स आहेत काही, सो इट इज अ कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. तो 3-4 पार्ट ह्याच्यामध्ये आहेत, त्याच्यातला व्हेसल टेरिडोफाइट मध्ये नाही, म्हणून हा सक्सेसफुल लँड प्लांट नाही. लँड प्लांट आहे पण सक्सेसफुल नाही, कारण त्यांच्या झायलेम मध्ये व्हेसल्स आर ऍबसेंट आणि फ्लोएम मध्ये सीव ट्यूब आणि कंपॅनियन सेल्स आर ऍबसेंट. आता हे काय आहे हे एवढंच लक्षात ठेव. सीव ट्यूब अँड कंपॅनियन सेल्स, कंपॅनियन सेल्स ऍबसेंट. प्रॉपर्टीज मी उद्या विचारेल. ब्रायोफाइट मध्ये जसा त्यांचा अँथेरोझॉइड किती फ्लॅजिलेटेड होता, बायफ्लॅजिलेटेड. ह्यांचा जो अँथेरोझॉइड आहे तो मल्टी फ्लॅजिलेटेड. नाही दिसत आहे, दिसतंय ना. ह्यांचा जो अँथेरोझॉइड आहे तो मल्टी फ्लॅजिलेटेड. खूप सारे फ्लॅजिला त्याला, 2 नाही खूप सारे. आणि म्हणून ह्यांच्यासाठी वॉटर पण यांना निडेड आहे फर्टिलायझेशन साठी, कारण झॉइडोगॅमी आहे. आणि दिस इज अ फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट, सो इट इज कॉल्ड ॲज अ ट्रॅकिओफाइट. इट इज अ ट्रॅकिओफाइट. फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. काय काय ह्याच्या नावावर बघा. फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट, सो ट्रॅकिओफाइट. First terrestrial plant, first cryptogamy which contains vascular bundles. Okay, xylem मध्ये vessels absent, phloem मध्ये हे दोन्ही absent. Clear आहे? Yeah. So these are next point मी सांगते इथे. These are small and soft plant. स्मॉल अँड सॉफ्ट प्लांट. म्हणजे ब्रायोफाइट एवढे स्मॉल नाहीये पण स्मॉल आहे. ओके, स्मॉल अँड सॉफ्ट प्लांट एवढं सांगते यामिनी. आय नो तुम्हाला कंटाळा आलाय. रूट्स आर ऍडव्हेंटिशियस टाइप, ऍडव्हेंटिशियस रूट्स. ओके, रूट्स आर ऍडव्हेंटिशियस. स्टेम जे आहेत ह्यांचे हर्बॅशियस येथे. हर्ब म्हणजे छोटे छोटे प्लांट असतात ना, सो दीज आर हर्बॅशियस. आणि ह्यांचे 2 स्टेम असतात. स्टेम्स आर ऑफ 2 टाइप्स. एक स्टेम आहे ह्यांचा एरियल आणि एक आहे अंडरग्राउंड. एरियल अँड अंडरग्राउंड. एरियल म्हणजे काय? एरियल स्टेम म्हणजे काय? हे जे सगळे स्टेम दिसत आहेत ना, हे एरियल स्टेम. अबाव द ग्राउंड. या अबाव द ग्राउंड, हवेच्या डायरेक्शन मध्ये. आणि अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली, बट दे रन पॅरलल, प्रोस्ट्रेट रन करतात. ही जमीन आहे. ओके, हे अंडरग्राउंड स्टेम आहे. हे पॅरलल रन करतात जमिनीच्या खाली. आणि हे एरियल स्टेम, हे एरियल स्टेम्स. प्रोस्ट्रेट म्हणजे काय? पॅरलल रन करतात. आणि दिस स्टेम इज कॉल्ड ॲज रायझोम. बघा काय काय सांगितलंय. प्रोस्ट्रेट म्हणजे, रायझोम म्हणजे आणि रायझॉइड म्हणजे. कन्फ्युज होऊ नका. काय सांगा 3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या. रायझॉइड कशात आहे? ब्रायोफाइट्स, रूट लाईफ. ओके, त्याच्यानंतर रायझोम कशात आहे? टेरिडोफाइट, त्यांचा अंडरग्राउंड स्टेम. आणि अजून काय बोलले? प्रोस्ट्रेट म्हणजे काय? जमिनीला समांतर, पॅरलल चालतं. ओके, क्रिपिंग मूव्हमेंट, सरळ सरळ चालत राहतं.
हा डिस्ट्रॅक्ट नाही होत गौतम, सरळ चालतो. ओके, सो दॅट इज अ प्रोस्ट्रेट. मजा येते ना, थोडे फनी सेंटेन्स यूज केले की लक्षात राहतं. मॅम अशा बोलल्या होत्या. ओके, सो हे झालं त्याचं स्टेम. रूट हा ऍडव्हेंटिशियस आहे, स्टेम हे दोन प्रकारचे. आणि नाव थर्ड पॉइंट इज लीफ. एवढा सांगते आणि बंद केली. ओके, एरियल आणि अंडरग्राउंड क्लिअर दिसतंय ना ह्याच्यावर तुम्हाला? एरियल आणि अंडरग्राउंड. आता लीफ हे दोन प्रकारचे, मायक्रोफिल्स. ओके, मायक्रोफिल नावातच आहे त्याचं, फिल आर द लीफ आणि मायक्रो म्हणजे छोटे. सो स्मॉल लीफ, स्मॉल. अँड द नेक्स्ट इज अ मॅक्रोफिल. मॅक्रोफिल म्हणजे मोठं दिसणार. ओके, सो दीज आर द जनरल प्रॉपर्टीज ऑफ टेरिडोफाइट. सेंट लॉरेन्स वाले एक्झाम द्यायची आहे, तिकडे हे कॉमन प्रॉपर्टीज विचारतील. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, उद्या मी ह्याचं रिव्हिजन करेल आधी. ओके, मॅम ह्या इथल्या वर्डिंग मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचार. बोला. मॅम हा, काहीतरी बोलते. मला HSC मधलं ते न्यूमरिकल टॅक्झॉनॉमिक मध्ये थोडस कन्फ्युजन आहे, ते सांगाल का उद्या? काय मला सांग, आताच आपण बघू नका. पेज नंबर सांग. मॅम ते पेज नंबर 7 HSC मध्ये. ओके, पुढे बोल. त्याच्यातलं न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. न्यूमरिकल टेक्झॉनॉमी ना, नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक. बघ, आपण मी जसं म्हंटल की कम्प्युटरवर ते हे करतात, सॉफ्टवेअर बनवतात, बरोबर. आणि म्हणून आपण म्हंटल की न्यूमरिकल टेक्झॉनॉमी जरी मॉडर्न असेल तरी ती हे नाही, काय म्हणतात त्याला, वाईडली ऍक्सेप्टेड नाही. कारण न्यूमरिकल मध्ये काय होतं की नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टरिस्टिक किती आहे. ओके, जसं आपण आता ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट मध्ये आपल्याला एखादा प्लांट सापडला, तो ब्रायोफाइट आहे की टेरिडोफाइट आहे, मग आपण कॉमन कॅरेक्टर, रूट लाईक स्ट्रक्चर आहे का, नाहीये. रूट लाईक स्ट्रक्चर आहे का, आहे. सो आपण ह्या ज्या कॉमन प्रॉपर्टीजला येस नो करून तो जो सॉफ्टवेअर आपल्याला पुढे पुढे नेतो ना, जसं तुम्ही फॉर्म भरताना पण हा पॉईंट भरा, तो पॉईंट भरा, तो पॉईंट भरा, आणि मग तो फॉर्म पुढे पुढे नेतो तुम्हाला, बरोबर. येस मुग्धा? येस मॅम. तसं ते न्यूमरिकल टेक्झॉनॉमी सॉफ्टवेअर आहे, अल्गोरिदमिक सॉफ्टवेअर फॉर क्लासिफिकेशन. आणि त्याच्यामध्ये मग ह्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत का, मग हे जर नसेल तर तो वेगळा पॉइंट काढेल. की आपण म्हणतो ना की तुम्ही कॅटेगरीमध्ये आहेत का, तुम्ही समजा फॉर्म भरताना लिहिलं कॅटेगरीमध्ये आहेत का, तर तुम्ही नाही म्हटलं तर तो सरळ पुढच्या पॉइंटला नेतो. तुम्ही इथे येस म्हटलं की मग तो म्हणतो मग कुठली कॅटेगरी, मग ओबीसी आहे का, NT आहे का, SC आहे का, हो की नाही. मग तुम्ही जर समजा ओबीसी म्हटलं, मग त्याच्या रिलेटेड तो काहीतरी क्वेश्चन विचारेल, मग तुमच्याकडे सेंट्रल सर्टिफिकेट आहे का, मग नॉन क्रीमी लेअर मध्ये आहात का, तुम्ही क्रीमी लेअर मध्ये आहात, है ना. असं जे पुढे पुढे आपल्याला अल्गोरिदम तो नेत असतो, बेस्ड अपॉन द नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक. दॅट इज व्हॉट इज अ न्यूमरिकल टेक्झॉनॉमी. ओके मॅम, थँक्यू. ओके, आणि त्याचं नाव दिलंय त्यांनी, ही सिस्टीम वॉज फर्स्ट प्रपोज बाय सोकेल अँड स्मिथ. ते लक्षात ठेवा, तुमच्या HSC ने म्हटलं. NCERT ने एवढा Yes, त्रास ma'am. नाही दिला. ओके, एनी मोर डाऊट? कोणाला अजून काही डाऊट आहे? नो? बंद करूया. येस मॅम. चला, तुम्हाला इथे बसलेल्यांना काय डाऊट आहे?